त्यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल, तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिलीप सर, धर्मेंद्र आता आपल्यामध्ये नाहीत, म्हणजे ही बातमी देत असतानाच अक्षरशः मन दुःख होत आहे, म्हणजे फार दुःख वाटतंय। कारण धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दलची बातमी ज्या वेळेला काही दिवसांपूर्वी आलेली होती त्यावेळेला त्यांच्यासाठी सगळ्यांकडून प्रार्थना केल्या जात होत्या। अतिशय दुःखदायक बातमी आहे आणि आपण साधारण 15 दिवसापूर्वी पण सकाळ आपली अशाच बातमी झाली आणि नंतर मग आपण पाहिलं हेमाजिनी आणि ईशा देवल्ली सोशल मीडियावर मग तो खुलासा केला। आज मात्र तसं दुर्दैवाने नाहीये। आज खरोखरच धरमजी आज आपल्यात नाहीये। मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील तब्बल 65 वर्षाचा प्रवास असणारा असा हा अष्टपैलू संवेदनशील अभिनेता असं मी म्हणेन। भले गरम धरम किंवा हिमॅन किंवा ऍक्शन हिरो असे धर्मेंद्र बद्दल आपण म्हणत असलो तर आता ती 70च्या दशकामधल्या काही चित्रपटांमुळे म्हणजे यकीन असेल, उदारपत्तर असेल, यादगी बारात असेल, शोले सारखे चित्रपट याच्यामुळे धर्मजींची ऍक्शन हिरोची प्रतिमा झाली। परंतु एक संवेदनशील सोबर भूमिका साकारणारा असा सुद्धा धर्मेंद्रचं एक रूप होतं आणि ते आपल्याला असिस्टंटचा खामोशी सारखा सिनेमा असेल, त्या प्रमोद चक्रवर्तींचा नया जमाना असेल, देवेंद्र गोयलचा एक मोलो सपनो का असेल, ऋषिकांतचा चैताली असेल, या चित्रपटामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं। इतकं नव्हे तर आपण जर ऋषिकेश मुखर्जींचा चुपके चुपके चित्रपट पाहिला तर हसत खेळत मार्मिक मिस्किल विनोद याची शैली काय असते आणि त्या चित्रपटामध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चनची जी जोडी जमलेली आहे कॉमेडीची ती जबरदस्त आहे। म्हणजे नुसतं धर्मेंद्र ऍक्शन हिरो ऍक्शन हिरो ऍक्शन हिरो बोलणं मला वाटतं ना त्या अष्टपैलू कलाकाराला आपण नीट पाहत नाही असं होतं की त्यापेक्षा धर्मेंद्रने इतरही प्रकारच्या भूमिका सांगितल्या। एका शोले सिनेमामध्ये त्यांनी तेवढी व्हरायटी दिलेली आहे, त्यात कॉमेडी पण आहे, रोमॅन्टिक पण आहे, ऍक्शन पण आहे, इतर प्रकारचे इमोशनल सीन सुद्धा आहेत आणि ते धर्मेंद्रची ताकद होती की वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणं। मी 2-3 एक वेगळ्या आठवणी सांगतो, गोष्टी सांगतो। मला आजही आठवते धरमजींची एक चांगली पद्धत होती, दिवसभरचं चित्रीकरण संपलं म्हणजे विशेषतः मुंबईतील जुन्या स्टुडिओ मधलं असेल किंवा नंतर जे स्टुडिओ शिल्लक राहिले, चित्रीकरण संपल्यानंतर बाहेर पडताना त्यांच्या गाडीची काच कधीही बंद नसायची, काच उघडी असायची आणि एखाद्या कामगाराला ते बोलवायचे आणि त्याला ते पैसे द्यायचे। ही त्यांची सवय होती, त्यांची माणुसकी होती, त्यांचा चांगुलपणा होता। ह्या ज्या गोष्टी होत्या धरमजींच्या की मीडिया फ्रेंडली असणं आणि अशा पद्धतीने वागणं हे खूप म्हणजे आज मी म्हणतो ना की मुंबईतल्या चित्रपट स्टुडिओमध्ये काम करणारा कामगार जास्त दुःखी झाला असेल कारण त्या कामगारांचा हिरो आज आपल्यातून गेलेला आहे। पडद्यावरचे धरमजी आपण नेहमीच कौतुक करत होतो पण प्रत्यक्षातले धरमजी हे वेगळे होते। आणखीन एक आठवण सांगतो की बिंदा ठाकरे निर्मित अग्निसाक्षी सिनेमा त्याच्यामध्ये नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ होता आणि स्मिता ठाकरे निर्मित सपुता सिनेमा तो त्यानंतर 1-2 वर्षानंतर फ्लोअरवर गेला। दोन्ही चित्रपटाचे मुहूर्त मी अटेंड केलेले आहेत। त्यावेळेला बाळासाहेब आणि धरमजी ह्या दोघांना एकत्र पाहणं, ऐकणं आणि अनुभवणं हे वेगळं काहीतरी ते मिळालं। हे धरमजींचं जे होतं इतर चित्रपटाच्या मुहूर्तांना हजर राहणं, त्यांना मुहूर्ताचे क्लॅप देणं, या ज्या गोष्टी होत्या या गोष्टी अधोरेखित व्हायला पाहिजे। स्वतः त्यांनी चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली विजयता फिल्म आणि ज्या वेळेला त्यांनी बेताब बनवला, राहुल रोळे डायरेक्टर होते, तर बेताबची जेव्हा पहिली ट्रायल झाली, सनी देओलचा पहिला सिनेमा, अमृता सिंग पण त्या चित्रपटामध्ये, त्यावेळेला धरमजींना तो सिनेमा फारसा आवडला नाही। त्यांनी तिथेच सांगितलं की या चित्रपटाचं काही प्रमाणामध्ये रिशूटिंग व्हायला पाहिजे। 40 दिवसाचं रिशूटिंग झालं। त्यावेळेला धरमजींचं असं म्हणणं होतं की फिल्मेत दिल से बनती है पैसे से नहीं, आणि हे जे त्यांचं म्हणणं होते ते त्यावेळेला बऱ्याचशा मराठी, हिंदी, इंग्रजी नियतकालिकातून धरमजींवर जेव्हा त्यावेळेला लिहून यायचं त्याला हे हेडिंग असायचं त्यावेळेला। तर असे धरमजी ज्यांनी स्वतःचं सनी सुपर साऊंड जे मिनी थिएटर झू किनारी उभे केले, चित्रपट सृष्टीला कॉन्ट्रीब्युशन दिलं। शोलेला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने काही महिन्यापूर्वीच जून जुलैला झूच्या बंगल्यावर मी त्यांना भेटलो, त्याला मी त्यांना शोलेचे फोटो दाखवले। हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटात त्यांनी विक्रम गोखले सोबत काम केलं, तो फोटो दाखवला। त्या फोटोवर त्यांची प्रतिक्रिया होती तस्वीरे बोलतीये। जे नेमकं बोलणं, प्रभावी बोलणं
आणि माणुसकी ही त्यांची वैशिष्ट्य होती. एक खूप मोठा प्रवास आज थांबलाय. राज कपूर दिग्दर्शित मेरा नाम जोकर मध्ये सुद्धा त्यांना आपण बघितलं आणि देवानंद सोबत रिटर्न ऑफ जलदीप मध्ये सुद्धा आपण बघितलं. अशोक त्यागी दिग्दर्शक होता आणि अनोखा मिलन मध्ये दिलीप कुमार सोबत सुद्धा बघितलं आणि दिलीप कुमारचे ते प्रचंड चाहते होते. तर अशा अनेक आठवणी आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक किस्से आहेत, एक मोठा प्रवास आहे. आज त्याचा शेवट झाला हे दुर्दैव. दिलीप सर, म्हणजे आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण धर्मेंद्र यांचे फोटो टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, प्रत्येक फोटो म्हणजे हिमॅन ही त्यांची जरी ओळख निर्माण झालेली असली तरी एक हसतमुख चेहरा, एक चार्मिंग हिरो म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जाईल. याच्या पुढे सुद्धा त्यांना याच शब्दामध्ये लक्षात ठेवलं जाईल. मात्र तुम्ही जो एक उल्लेख केलात की माणुसकी, ते माणुसकी धरून नेहमी चालत राहिलेले आहेत. कदाचित त्यांची नाळ ही मातीशी जोडलेली होती, म्हणजे ते शेती करत राहिलेले होते. ते शेतकरी पुत्र म्हणून ते अभिमानानं सर्वांना सांगायचे. शेतीशी मातीशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे त्यांचा हा स्थायी भावच होता की कोणीही येऊ त्यांच्यासाठी त्यांचे मनाचे दरवाजे, घराचे दरवाजे नेहमीच खुले असायचे. हे त्यांचं वैशिष्ट्य आपण खास उल्लेख करायला पाहिजे. आणि आपण बघितलं ना की धरमजी काळासोबत बदलत राहिले. म्हणजे आपण आत्ता पण त्यांचे आपण ट्विट पाहत होतो. त्या ट्विट मध्ये आपण काय पाहायचो तर धरमजी आपल्या एखाद्या जुन्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख टाकायचे आणि फोटो टाकायचे आणि एखादी आठवण त्याच्यात ते पोस्ट करायचे. किंवा लोणावळ्यातील आपलं जे फार्म हाऊस आहे ते कसे त्या तिथे फार्म हाऊसला कसे वावरतायत, वागतायत, प्राण्यांसोबत कसे आहेत किंवा त्या हिरवळीवर कसे रमलेले आहेत, कसे राहतायत, त्यांचं जे ते आयुष्य होतं लोणावळ्यातील फार्म हाऊसवर ते त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या सोबत आणलं. आणि माणुसकीचा अजून एक उल्लेख करायचा झाला तर 60च्या दशकात म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी जे धडपडावं लागलं त्यावेळेला त्यांना त्या निर्माता दिग्दर्शकांनी संधी दिली. म्हणजे उदाहरणार्थ अर्जुन हिंगोरानी, दिल भी तेरा हम भी तेरे पहिला सिनेमा. आणि तेव्हापासून जर आपण तो बघितलं तर त्या निर्मात्यांनी त्यांना ब्लॅक अँड व्हाईट सिनेमामध्ये संधी दिली. त्या निर्मात्यांची साथ धरमजींनी शेवटपर्यंत कधीही सोडली नाही, कधीही. म्हणजे अर्जुन निंगोरानीचा सिनेमा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये धरमजी असणार हे कॉम्बिनेशन ठरूनच केलेलं आहे. मग तो कप्तीवर कहा सारखा सिनेमा असेल, त्यानंतर खतरों के खिलाडी सारखा सिनेमा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला धरमजी दिसणारच अगदी. हे वैशिष्ट्य होतं. कहाणी किस्मतकीचं तर वेगळी आठवण सांगतो मी. म्हणजे अर्जुन निंगोरानीचा सिनेमा आहे आणि आपण जे धर्मेंद्र आणि मराठी कनेक्शन जर म्हटलं तर त्यातलं तुम्ही गाणं बघा, रफ्ता रफ्ता जे गाणे आहेत जे होता तर मला ते गाणं सुरू होतं, धर्मेंद्र रेखाची छेडछाड करताय आणि गाण्याच्या शेवटी आहे ते याच्यामध्ये जातं, अगदी शेतात जातं आणि तिथे धर्मजी आपल्याला महाराष्ट्रीयन रूपात दिसतात आणि किशोर कुमार गातायत पांडोबा पोरगी फसली रे फसली आणि मग रेखाची जे महाराष्ट्रीयन रूपात आहे ते उत्तर देत आहे. म्हणजे धरमजींचं रुपेरी पडद्यावरची जी वाटचाल आहे वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेतली. एक मोठा प्रवास. आणि आपण जे फोटोचा उल्लेख केला जे सुरुवातीला कसे धरमजी होते, देखणे होते, असा म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या नावातच ते बरंचसं आपल्याला ते दिसत जातं. मग तो शराफत सारखा सिनेमा असो, सितार गीतासारखा सिनेमा असो, किती वेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. प्रत्येक या सिनेमामध्ये जर जेव्हा त्यांनी ते डान्स केला यमला पगला देवाला ते गाणं आहे त्यावेळेला तो किस्सा असा आहे की नृत्य दिग्दर्शकांनी सांगितलेल्या स्टेप त्यांना जमत नव्हत्या. स्टेप त्यांनी बाजूला ठेवला आणि स्वतः आपल्या पद्धतीने नाचले आणि त्याला ज्या टाळ्या शिट्या मिळायच्या थिएटरमध्ये, अरे बाप रे बाप, तो काळच वेगळा होता की धरमजी पडदा आल्यानंतर लोक टाळ्या शिट्या मारणार. आणि नासिर यादवगिरी महाराजमध्ये धरमजी तर आणखी वेगळे होते. त्यात त्यांना नायिका नव्हती पण अख्खा सिनेमा त्यांनी आपल्या खांद्यावर पेलला आणि ते हिमॅन म्हणून ओळखले गेले. ते वन मॅन शो होते असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. दिलीप जी, तुमच्याकडे तर त्यांच्याबद्दलचा आठवणींचा खजिना आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलात, तुमच्या भावना व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल. अनेक